मालवण राजकोटमधील शिवपुतळ्याच्या चबुतऱ्याचे चिरे हे खचले। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चबुतरा परिसरामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे। नव्यानं बांधलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे चिरे खचल्यानं भगदाड पडलेलं होतं। ही दोन दृश्य आपण पाहताय। काल पुतळ्याच्या चबुतऱ्याचे चिरे जे आहेत ते खचलेले होते, आता त्याची दुरुस्ती करण्यात आलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागानं तत्काळ या ठिकाणी दुरुस्ती केलेली आहे। विकास गावकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विकास, काल पुतळ्याच्या चबुतऱ्याचे चिरे खचलेले होते, आता दुरुस्ती सुद्धा झालेली आहे, मात्र चिरे खचण्यामागचं नेमकं कारण काय सांगण्यात आलंय? आता आहे ज्या ठिकाणी राजकोट येथील हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी आहे। आपण पाहताय राजकोट येथील ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर इथूनच बाजूला जो चौतर आहे त्या चौतऱ्याचे चिरे होते ते काल कोसळलेले होते, त्याचे जे चौतरे होते ते निखळलेला होता आणि त्याच्यानंतर या ठिकाणी एक भगदाड पडलेलं होतं। हाच तो भाग आहे, या ठिकाणी जर बघितलं तर हा भाग आहे आणि हा आता तो जो भाग आहे तो कशा पद्धतीने सार्वजनिक बांधकाम खात्याने पुन्हा एकदा दुरुस्त केलाय तो आपण पाहताय। तर या ठिकाणी जर बघितलं तर हा चौथरा आहे आणि या चौथऱ्याला कशा पद्धतीने या ठिकाणी छोट्या छोट्या एकूण जर बघितलं तर गॅप पडली आहे ती सुद्धा पाहताय। एकूण जर बघितलं तर या ठिकाणी आता थोड्याच वेळात कोकण विभागाचे प्रादेशिक अभियंता आहेत शरद, ते येणार आहेत आणि ते या ठिकाणी पाहणी करणार आहेत। शरद राजभोग येऊन पाहणी करणार आहेत आणि एकूणच या ठिकाणी जी दुरुस्ती कशी पद्धतीने करायची आहे त्याची सुद्धा माहिती ते देणार आहेत। मात्र जर बघितलं तर या ठिकाणी हे चिरे आहेत ते निखळलेले होते आणि ते काल संध्याकाळीच पुन्हा एकदा बसवण्यात आलेले आहे। एकूण जर बघितलं तर आता या ठिकाणी जी दुरुस्ती आहे ती झालेली आहे, मात्र ही जी छोटी एक गॅप आहे ती दुरुस्त करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जातात ते सुद्धा पाहायला लागेल। शरद राजभोग आहेत कोकण विभागाचे प्रादेशिक अभियंता, ते आता थोड्याच वेळात इथे येणार आहेत। आता जर बघितलं तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी इथे दाखल झालेले आहेत, मात्र थोड्याच वेळात या ठिकाणी शरद राजभोग आल्यानंतर अधिकृत या ठिकाणी जी काय दुरुस्ती आहे त्याच्याबद्दल बोलणं होणार आहे। ठीक, नक्कीच धन्यवाद विकास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।